आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो एवढं का लाजताय? आता मंगलसूत्र घातल्याशिवाय बायको कसं म्हणणार? रुपाली, साहेब एक गोळ झालाय. पोलीस इथं कोणाच्या प्रोटेक्शनसाठी नाही तर गण्या फिरंगीला शोधायला आलेत. तो त्यांना चकवा देऊन इथं मंडपात लपून बसले म्हणून आलेत. मला सांगितलं होतं मी त्या गण्या फिरंगीचा पाडशा पाडा म्हणून. ते पिंडराईचं नवीन प्रकार. एकटा नाही जायचा फासावर, आपल्याला पण घेऊन जाणार ना. अहो तात्यासाहेब तुम्ही कुठे चालला? नाही दादाचं लग्न तर करून जावा. खरं तर थांबायला फार आवडलं असतं मला. इतका चांगला सोहळा सोडून जायची अजिबात इच्छा होत नाही. छोटी जनता आहे, त्यांचे प्रश्न आहेत आणि अडचणी मार्गी लावा लागतात ना त्यांची. त्यामुळे जावं लागतं. बाकी सत्या समजदार आहे, तो घेईल समजून. अरे आम्ही जा इकडे इकडे. वधू मुलीने विधीसाठी पुढे यावे. रुपाली ती जरा लाजतीये. आता ह्या ओंजळीमध्ये लाह्या घ्या. वराने वधूच्या हाताला हात लावावा आणि यज्ञामध्ये टाका. तिकडे तो गण्या सापडना आणि ते गुरुजी थांबणार. देवा गण्याला पकडायला मदत कर.
गण्या फिरंगीचा काहीतरी बंदोबस्त करा लवकर. हो साहेब. साहेब तू कशाला आला इथं? चल निघ. अहो साहेब, पोलिसांनी सगळीकडून फिल्डिंग लावली माझ्यावर आणि मला काय बी करून इथून बाहेर पडलं पाहिजे तुमच्याकडे. नाही का तू आपल्या दोघांना एकत्र बघितलं, त्यांना संशय येईल माझ्यावर. तुम्ही अहो साहेब पाय पडतो. अरे कपडा कपडा जरा तुझं सगळं करतो मी, व्यवस्थित करतो. तू आत गेला ना, तुला बाहेर काढतो मी. जात नाही. तात्यासाहेब तुम्ही ऍडजस्ट केलं, सत्यासाठी ऍडजस्ट केलं. घरचा माणूस आहे, फॅमिली मेंबर आहे माझा. थांबणार मी इथं पूर्ण वेळ. तुम्ही लय जीव लावता बघा आपल्या माणसांवर. आता बघा सत्यदादाला बी लय भारी वाटेल. बरं, तुम्ही बसा, मी तुमच्या चहा पाण्याचं बघतो. हा बसा बसा. भैया मिस प्रिया, मी इतकं समजावलेलं असतानाही आता माझी चिडचिड होती. काय झालं तो? ते पा सर मंजू ना, मी तिला इतकं स्पष्ट समजावलं होतं की बाई ग, तू मांडवात उभी राहा, स्वतःचं डोकं चालवू नको, अजून काम वाढवू नको. पण हे ऐकणारच नाहीये. सर आपण सगळ्यांनी मंजूला समजावून सांगितलं होतं ना. ठीक आहे, आता या गोष्टींसाठी वेळ नाहीये आपल्याकडे. तुम्ही आता एक गोष्ट करा, पटकन मांडवात जा आणि आता तिला नीट समजावा, बाई तू आणखी थोडा वेळ मांडवात उभी राहा, त्याच्याने आम्हाला वेळ मिळेल आणि तेवढ्या वेळेत आम्ही त्या गणा फिरंगीला पकडू. स्वतःचा शहाणपणा करू नको, फक्त उभी राहा. येस सर, बघते मी. निघा. येस सर. अगं हे नाटक थांबवावं लागल, नाहीतर माझं लगीन होईल याच्याशी. फक्त थोड्या वेळ थांब, आम्ही सगळे शोधतोच आहे गाण्याला. ठीक आहे? अगं फक्त थोड्या वेळ थांब म्हणजे प्लीज. तुमचं काही महत्वाचं काम असेल तर सांगा, मी थांबतो. नाही नाही. ए तू कशाला आलीस का इकडं? तुमच्या नवरीचं लगीन नंतर आहे, आमच्या नवरीला उगाच डिस्टर्ब करू नकोस. चल निघ. हो सॉरी सॉरी. ठीक आहे. हे तर इथंच आहे. हे कोणावर गेली?